नमस्कार मित्रांनो. तर आत्ताचा मुद्दा आहे पोलरोग्राफी. तर मुळात सांगायचं म्हणजे पोलरोग्राफी हा शब्द दोन शब्दांपासून बनलेला आहे. पोलरोग्राफी, ग्राफी म्हणजे तुम्हाला माहिती आहे ग्राफ, ओके. आणि पोलेरो म्हणजे काय, पोलरायझेशन वगैरे वगैरे, ओके. तर पोलेरोग्राफी, ओके. तर मुळात आपल्या सिलेबसला जर पाहायचं म्हणलं तर हे पोलरोग्राफी टेक्निक काय असते वगैरे वगैरे, आणि नंतर इल्कोव्हिन इक्वेशन नेमकं काय आहे, कसं आहे ते, आणि त्याच्यानुसार जो करंट आणि व्होल्टेज वर्सेस आपण जो प्लॉट करतो ग्राफ तो कसा असतो काय नाही त्याच्या बाबतीत एक्सप्लेनेशन. आणि ज्या पोलरोग्राफी टेक्निकमध्ये हा आपण ड्रॉपिंग मर्क्युरी इलेक्ट्रोड वापरतो, तर त्या ड्रॉपिंग मर्क्युरी इलेक्ट्रोडचे ॲडव्हान्टेजेस, डिसॲडव्हान्टेजेस आणि ॲप्लिकेशन्स वगैरे या पोलरोग्राफी टेक्निकच्या ह्या सर्व काही गोष्टी आहेत. बाकी एक्स्ट्रा पार्ट नाही आहे, ह्या नॉर्मल थोड्याफार गोष्टी आहेत, ओके. तर सुरुवात करूत पोलरोग्राफीला, ओके. तर याच्यामध्ये काय असतं, समजा इथं एक कंटेनर दाखवलं आहे, त्या कंटेनरमध्ये सोल्युशन आहे आणि त्याच्यात दोन इलेक्ट्रोड आहेत. आता इलेक्ट्रोडचं काम काय राहतं, जे की काय करंट फ्लो होतात वगैरे वगैरे. त्याच्यामधले एक धरलं आहे आपण रेफरन्स इलेक्ट्रोड आणि दुसरा धरला आहे ड्रॉपिंग मर्क्युरी इलेक्ट्रोड, आणि हे जे लिक्विड आहे त्याला इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन म्हणलं आहे, ओके. तर इथं नेमकं काम काय होतं आपल्या भाषेत ऐकून घेऊ. सुरुवातीला ड्रॉपिंग मर्क्युरी इलेक्ट्रोड याच्यामध्ये, आता अजून पुढची उर्वरित डायग्राम मी दाखवली नाही, ही मेन डायग्राम वापरली. बाकीची डायग्राम तुम्ही आपल्या नोट्समधून रेफर करा वगैरे, ओके. वरी एक मर्क्युरीची टँक राहते आणि त्याच्यातून थोडाफार मर्क्युरी ड्रॉपिंग मर्क्युरी इलेक्ट्रोडमध्ये येत असतो, ओके. आणि हा ड्रॉपिंग मर्क्युरी इलेक्ट्रोड जो की इथं दाखवलेला आहे, इकडला अलीकडला उजवीकडला, तर त्या इलेक्ट्रोडमध्ये खालच्या टोकाला एक त्याचं एक बारीक छिद्र असतं आणि तिथून मर्क्युरीचा ड्रॉप तयार होत असतो, ओके. आणि इलेक्ट्रॉन काय होतात, हे जे इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन आहे म्हणजे ज्याच्यात नाही का कॅटायन आनायन्स वगैरे फॉर्म होऊ शकतात, इलेक्ट्रॉन्स तिथून फ्लो वगैरे होऊ शकतात. तर ड्रॉपिंग इलेक्ट्रोड आणि हा आपला दुसरा जो इलेक्ट्रोड वापरला आहे रेफरन्स इलेक्ट्रोड, जो मी गडद याने दाखवलेला आहे. तर तो रेफरन्स इलेक्ट्रोड आणि ड्रॉपिंग मर्क्युरी इलेक्ट्रोडमध्ये काय होतं, ते दोन इलेक्ट्रोड एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये कसे येतात, तर या लिक्विड जे आहे इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन याच्यानुसार ते एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात. म्हणजे ते एकमेकांना जुटल्या जात नाहीत, परंतु एक फ्लो म्हणतो, एक कंप्लीट सर्किट म्हणतो, ते इथं फॉर्म होतं. कसं, तर याच्यामध्ये हे दोन इलेक्ट्रोड काय करतात, जे इलेक्ट्रॉन्स याच्यात तयार झालेले आहेत त्याला करंटच्या स्वरूपात फ्लो करतात, ओके. तर इथं रिडक्शन, ऑक्सिडेशन वगैरे होत असतं, एकाचं रिडक्शन एकाचं ऑक्सिडेशन वगैरे, आणि इलेक्ट्रॉन्स तयार होतात, तर ते फ्लो होतात. आता इकडल्या साईडला वरल्या साईडला इकडं सर्किट वगैरे असतं, तर आपल्याला तो इलेक्ट्रॉनिकचा पार्टमध्ये जास्त नाही घुसायचं, मेन याचं फंक्शन आपण ध्यानात ठेवायचं. तर काय, या इलेक्ट्रोलायटिक सोल्युशनमध्ये ड्रॉपिंग मर्क्युरी इलेक्ट्रोड आणि रेफरन्स इलेक्ट्रोड वापरले जातात. त्याच्यामध्ये जो आपला जे काही इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन आहे त्याच्यामध्ये मधून करंट किती फ्लो होतो ते आपण मेजर करत असतो या मेथडने. मेनली ही पोलरोग्राफी मेथड कशासाठी वापरतात, किंवा एखाद्या सोल्युशनमधून करंट किती फ्लो होतो हे मेजर करण्यासाठी ही टेक्निक वापरल्या जाते. आता काही सोल्युशनची कॅपॅसिटी राहते, आता तुम्हाला माहीत आहे तांब्याचा तार इलेक्ट्रिसिटी फ्लो करू शकतो, परंतु तेच आपण लाकूड वगैरे धरलं तर इलेक्ट्रिसिटी फ्लो करू शकते का, नाही. तसं प्रत्येक सोल्युशनच्या पण नाही का डिफरंट प्रॉपर्टीज राहतात. काही सोल्युशन जास्त प्रमाणात करंट फ्लो करू शकतात, काही सोल्युशन कमी प्रमाणात करू शकतात. ते मेजर करण्यासाठी ही टेक्निक वापरल्या जाते, ओके. तर याच्यात रेफरन्स इलेक्ट्रोड का वापरला आहे, तर त्याचं एक स्टँडर्ड पोटेन्शियल असतं, आणि ड्रॉपिंग मर्क्युरी इलेक्ट्रोडमध्ये हा एक वापरला जातो, ओके. हाच का वापरला जातो याच्या बाबतीत नंतर आपण याच्या ॲडव्हान्टेजेस, डिसॲडव्हान्टेजेस, ॲप्लिकेशन याच्या बाबतीत स्पेशली बघणार आहोत. तर हे असं कन्स्ट्रक्शन असतं. तर याचा मेन प्रिन्सिपल इथं दाखवलं आहे बघा, लिहिलं आहे, पोलरोग्राफी इज द टेक्निक ऑफ मेजरमेंट ऑफ करंट फ्लो ऑफ करंट म्हणा, किंवा करंट फ्लो म्हणा, फ्लो ऑफ करंट बाय द इलेक्ट्रोलिसिस. आता इथं इलेक्ट्रोलिसिस होते म्हणजे काय होते, हे जे सोल्युशन आहे इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन, तर तिथं आपण याला जर व्होल्टेज अप्लाय केलं या सर्किटला, दोन्ही इलेक्ट्रोडमध्ये करंट किंवा व्होल्टेज जर दिलं, पोटेन्शियल जर दिला, तर मधामध्ये इलेक्ट्रॉन्स तयार होतात, कॅटायन्स आनायन्स वगैरे फॉर्म होतात. त्याच्यामुळं
इलेक्ट्रोलिसिस ऑफ सोल्युशन ॲट अ पोलरायझेबल मायक्रो इलेक्ट्रोड ॲज अ फंक्शन ऑफ अप्लाइड व्होल्टेज. तर हे जी प्रिन्सिपल असतो हा मेन प्रकारे सर्व काही गोष्टी एकाच पूर्ण सेंटेन्समध्ये एक्सप्लेन करतो. तर तो स्टेटमेंट असा आहे, इथं लिहून दिलेले मी. मेनली तुम्ही ध्यानात ठेवा की बाबा ही टेक्निक अशासाठी वापरतात की करंट फ्लो किती होतो ते मापण्यासाठी. कशामध्ये? तर इलेक्ट्रोलायटिक सोल्युशनमध्ये. आणि एका फिक्स्ड म्हणजे एका व्होल्टेजला. तर याच्यानुसार आपण काय म्हणू शकतो की बाबा व्होल्टेज जसं आपण अप्लाय करायलो तसा करंट किती मेजर व्हायला आहे. म्हणजे आता समजा याला पोटेन्शियल म्हणजेच काय, व्होल्टेज आपलं पहिल्यांदा थोडं कमी दिलं तर तिकडं करंट किती मेजर होणार, समथिंग काहीतरी होणार. पोटेन्शियल थोडं वाढवत गेलो तर तिकडं करंट जे मेजर व्हायचं आहे ते थोडं वाढत जाणार. आणि एक सिच्युएशन अशी येणार, त्या सिच्युएशनला तुम्ही किती व्होल्टेज जरी वाढवलं तरी तिकडं जे काही करंट तुम्हाला भेटणार आहे त्याची कॅपॅसिटी संपल्यानंतर ते कशाला तेवढं म्हणजे काही हेच करणार नाही, रिॲक्टच करणार नाही. तुम्ही किती व्होल्टेज द्या त्याची जेवढी कॅपॅसिटी आहे तेवढंच ते पुढे फ्लो करणार, करंट फ्लो करणार. ओके, हे इलेक्ट्रोड्स. आणि अजून काय, हां, दॅट्स इट. तर या सर्व काही माहिती पोलरोग्राफी टेक्निक बाबतीत आपण मेन्शन करायचे. आता हे मेन स्टेटमेंट फक्त मी इथं लिहिले, तुम्ही बाकी थेरी मनाने लिहायची. ओके, किंवा याच्यामध्ये हे वापरल्या जातात, याचं काम ते आहे, त्याचं काम ते आहे. नंतर काय होतं तर त्याच्यामध्ये आपण पोटेन्शियल अप्लाय केला म्हणजे व्होल्टेज अप्लाय जर केलं तर करंट फ्लो होतो. कशामुळं? तर त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स तयार होतात किंवा पोलरायझेशन होतं दोन इलेक्ट्रोडमध्ये आणि मग नंतर करंट फ्लो होतो. मग किती व्होल्टेजला किती करंट फ्लो व्हायला आहे हे आपण स्टेप बाय स्टेप मेजर करत असतो. आणि त्याच्या बेसिसवर एक ग्राफ काढतो आणि त्या ग्राफच्या, हे इथं बघा इथं काढून दाखवलं आहे, त्या ग्राफच्या बेसिसवर आपण डिफाईन करतो किंवा या टेक्निकनुसार आपलं जे काही एखाद्या सोल्युशनचा करंट फ्लो करण्याचं जे कॅपॅसिटी आहे ते आपण मेजर करतो. दॅट्स इट. तर हा ग्राफ येत असतो त्याच्यानुसार. काय येतो हे बघा, करंट वर्सेस पोटेन्शियल किंवा त्याला आपण व्होल्टेज पण म्हणू शकतो. तर ह्या ग्राफमध्ये सुरुवातीला काय दाखवले, हा ग्राफ ध्यानात ठेवायचा नाही, समजून घ्यायचा, पाठ करायचं नाही. सुरुवातीला काय थोडंसं व्होल्टेज वाढवलं की काय होतं, करंट वाढतच नाही. म्हणजे बाबा आता तुम्हाला माहिती आहे, एक मोटरसायकलचं जर उदाहरण घेतलं तर तुम्ही समजा एखाद्या मोटरसायकलमधलं तेल संपलं आहे, तुम्ही त्याच्यात 2-4 थेंब जर तेल टाकलं तर ती थोडीच चालू होणार आहे, नाही होत. त्याला मिनिमम अमाऊंट ऑफ तेल लागतं तेव्हाच ती चालू होऊ शकते. ओके, आणि नंतर किती जरी त्या टाकीमध्ये भरत गेल्या, टाकी भरल्यानंतर मग त्याचं काही काम आहे का? वरलं तेल सांडणारच आहे ना खाली. सेम इथं काय होतं, पोटेन्शियल तुम्ही अप्लाय केलं पहिल्यांदा तर या इथं काय होतं, इलेक्ट्रॉन्स तयारच होत नाहीत, फ्लो होतच नाहीत एका फिक्स व्होल्टेजपर्यंत. मग जसजसं इथला हा जो पॉईंट आला आहे कॉर्नरचा, इथून वरी जसजसं पोटेन्शियल वाढत चाललं आहे तसतसं करंट फ्लो पण वाढत चालला आहे. ओके, म्हणजे ह्या इलेक्ट्रोड्समध्ये जर पोटेन्शियल आपण अप्लाय केलं, व्होल्टेज जर अप्लाय केलं तर ह्या सोल्युशनमध्ये इलेक्ट्रोलाइट्स तयार होणार आणि तिथं हे होणार, करंट फ्लो होणार. ओके, करंट जसं व्होल्टेज वाढवत जाईल तसतसं फ्लो ऑफ करंट पण वाढत जाणार, परंतु एका सर्टन लिमिटपर्यंत. म्हणजे इथं काय दिलं, लिमिटिंग करंट. का? तर आपण नंतर किती जरी जास्त व्होल्टेज अप्लाय करत गेलो तरी त्याची कॅपॅसिटी हे त्या इलेक्ट्रोलायटिक सोल्युशनची ते बिचारा तेवढंच हे करणार, करंट फ्लो करणार, त्याच्यावरही तर ते करणार नाही. ओके, आणि या 2 टर्म झाल्या, रेसिड्युअल करंट आणि लिमिटिंग करंट. तर हे हाल्फ वेव्ह पोटेन्शियल म्हणजे काय, तर हे समजून घेण्यासाठी तुम्हाला सांगतो मी. हाल्फ वेव्ह पोटेन्शियलला काय होतं, हे जे सोल्युशन आहे, हे 2 इलेक्ट्रोड आहेत, याच्या मधात जे इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन आहे त्याच्यामध्ये जे काही इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन आहे त्याचं 50% ऑक्सिडेशन झालेलं राहतं आणि 50% रिडक्शन झालेलं राहतं. ओके, त्या स्टेजला आपण जे व्होल्टेज अप्लाय केलेलं असतं त्याला आपण हाल्फ वेव्ह पोटेन्शियल म्हणतो. म्हणजे हाल्फ वेव्ह पोटेन्शियलला डेफिनेशनली जर बघायला गेलं, असं पोटेन्शियल ज्या वेळेस 50% ऑक्सिडेशन आणि 50% रिडक्शन झालेलं असतं. ओके,
तर हे झालं पोलेरोग्राफी बाबतीत सर्व काही. आता आपण येऊत इल्कोव्हिन इक्वेशन. आता हे सरळ आपल्याला सिलेबसला इक्वेशन आहे. ID = 607 ND चा पॉवर हाफ M चा पॉवर 2/3 T चा पॉवर 1/6 C. तर प्रत्येक टर्मला काय म्हणतात काय नाही हे पण लिहावं लागणार. ID म्हणजे डिफ्युजन करंट. डिफ्युजन म्हणजे करंट म्हणजे काय, ह्या इथं जो करंट तयार व्हायला आहे डिफ्युजन करंट म्हणजे हा याच्यातलं समजा इलेक्ट्रोलायटिक सोल्युशनमधला एखादा मॉलिक्यूल आहे, तो ब्रेकडाऊन होतो आणि इलेक्ट्रॉन्स रिलीज करतो. तर तो किती करंट तयार व्हायला आहे, एखादं फिक्स्ड व्होल्टेज जर अप्लाय केलं तर किती करंट अप्लाय होतो तयार होतो, त्यालाच आपण डिफ्युजन करंट म्हणतो. म्हणजे ते मॉलिक्युल्स डिफ्यूज होऊन किती करंट तयार करतात. तर ते डिपेंड काय असतात, हे 607 हा कॉन्स्टंट आहे, इनटू काय नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, N म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन, D म्हणजे डिफ्युजन कॉन्स्टंट म्हणजे तो एका स्पेसिफिक जे काही इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन जे वापरलं आहे त्याचा एक स्पेसिफिक डिफ्युजन कॉन्स्टंट कोइफिशियंट पण असतो. ओके. यम काय असतो, तर यम फ्लो रेट ऑफ मर्क्युरी. ह्या इथं मेनली काय होतं, हे जो मर्क्युरी इलेक्ट्रोड आहे याच्यामध्ये मर्क्युरीचा एक थेंब तयार होत असतो आणि त्या मर्क्युरीच्या थेंबाचं जो फ्लो होण्याचा जो रेट राहतो विस्कॉसिटीमुळं वगैरे वगैरे, त्याला आपण यमनं डिनोट करतो. ओके. तो एक कॉन्स्टंट असतो आणि डिफ्युजन कोइफिशियंट हा पण कॉन्स्टंटच असतो आणि नंबर ऑफ इलेक्ट्रॉन किती तयार होतील हे पण कॉन्सन्ट्रेशनवर वगैरे किंवा त्या याच्यावर इलेक्ट्रोलायटिक सोल्युशनवर डिपेंड असतं, ते पण फिक्सच असतं. आता समजा एखादं सोडियम आहे तर तो किती इलेक्ट्रॉन देणार, एकच देणार, सोडियम प्लसच तयार होणार, दॅट्स इट. असं स्टेबल कंडिशनचा विचार जर केला तर त्या प्रकारे. तर प्रत्येक इलेक्ट्रोलायटिक सोल्युशननुसार त्याचे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, पुन्हा डिफ्युजन कोइफिशियंट आणि फ्लो रेट हा कॉन्स्टंट असतो, फ्लो रेट ऑफ मर्क्युरी. आणि ड्रॉप टायमिंग पण. ड्रॉप टायमिंग म्हणजे काय, इथं जो थेंब तयार व्हायला आहे तो त्याच्यासाठी लागणारा टाईम म्हणजे ड्रॉप टाईम तो पण फिक्स असतो. आणि उरते टर्म ती काय, कॉन्सन्ट्रेशन, ती प्रत्येक याच्यासाठी अलग अलग असते. तर इल्कोव्हिननं ह्या सर्व गोष्टींचा विचार करून हे आपल्याला इक्वेशन दिलं आणि त्याच्यातल्या प्रत्येक टर्मला काय काय म्हणतात ते मी एक्सप्लेन केलं इथं. तर याच्यानुसार फायनली आपल्याला काय मिळतं, बाकीच्या सर्व टर्म कॉन्स्टंट असल्यामुळं जरी समजा आपण व्होल्टेज वाढवलं किंवा करंट जरी वाढवलं तरी ह्या गोष्टी तर फिक्स राहतात, ND MT. ओके. परंतु चेंज काय होतं तर ते कॉन्सन्ट्रेशन. त्याच्यामुळं डिफ्युजन करंट हा कशाला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो, करंटला. ओके. तर इल्कोव्हिन इक्वेशननं हेच सांगितलेलं आहे. आणि इल्कोव्हिन इक्वेशन काय करतं की पोलरोग्राफी टेक्निक वापरून आपल्याला कॉन्सन्ट्रेशन किती आहे ते पण काढता येतं जर आपल्याला डिफ्युजन करंट माहीत असला तर. ओके. किंवा कॉन्सन्ट्रेशन माहीत असलं नाही, कॉन्स्टंट कळाले तर डिफ्युजन करंट आपण काढू शकतो. ओके. तर ही टेक्निक आहे. तर या टेक्निकचे काही ॲडव्हान्टेजेस, डिसॲडव्हान्टेजेस, ॲप्लिकेशन वगैरे काही गोष्टी आहेत. आता नॉर्मली पोलरोग्राफी टेक्निकचे ॲडव्हान्टेजेस सांगायचं म्हटलं तर ही याला म्हणजे एखाद्या इलेक्ट्रोलायटिक सोल्युशनचा फ्लो रेट, करंट फ्लो रेट किती आहे हे मापण्यासाठीची एक साधी सोपी आणि सरळ टेक्निक आहे. त्याच्यात सिम्पल वगैरे वगैरे वर्ड वापरून आपण सांगू शकतो. पुन्हा याची किंमत कमी आहे, कॉस्ट कमी असते. याची जे समजून घेण्यासाठी समजून घ्यायला ही पण सोपी आहे. अजून काय, आपण कुठं बी म्हणजे याचं सेटअप कुठं पण तयार करू शकतो, वापरू शकतो वगैरेही. आता डिसॲडव्हान्टेजेस जर म्हणायला गेलं तर एखाद्या सोल्युशनची कॅपॅसिटी जास्तीत जास्त समजा करंट फ्लो करण्याची असली आणि ती जर मेजर करायची असली आपल्याला तर याच्यात करू शकत नाहीत. कारण कसं आहे, हे बिचारे साधे राहतात. ड्रॉपिंग मर्क्युरी इलेक्ट्रोड, रेफरन्स इलेक्ट्रोड हे छोटे असतात आणि याला आपण हाय व्होल्टेजला ऑपरेट करू शकत नाही. त्याच्यासाठी दुसऱ्या टेक्निक्स काही वापरावं लागतात. ओके. तर हे झाले डिसॲडव्हान्टेजेस. डिसॲडव्हान्टेजेसमध्ये अजून पण येतो, इथं जे ड्रॉप तयार व्हायला आहे मर्क्युरीच्या टोकाला, तो ड्रॉप पण एका ॲक्युरेट साईजचाच प्रत्येक वेळेस तयार होत नाही. त्या ड्रॉपची जी साईज आहे का ते डिफरंट तयार होत असते. त्याच्यामुळं एक डिस्टर्बन्स म्हणाल रिडिंग्समध्ये वगैरे तर तो येत असतो. नॉर्मली याच्यामध्ये आपण जसं व्होल्टेज वाढवायला तसं करंट किती फ्लो व्हायला एवढंच फक्त मेजर करतो. तर ते डिपेंड याच्यावर पण करतं की हा ड्रॉपचा साईज कशी तयार व्हायली. ओके.
ह्या ड्रॉपिंग मर्क्युरी इलेक्ट्रोडच्या तोंडाला जो ड्रॉप तयार व्हायला आहे तो कसा तयार व्हायला याच्यावर सुद्धा डिपेंड करतं की ते करंट किती फ्लो होईल. ओके, तर डिसॲडव्हान्टेजेस काय मध्ये काय येणार मग तो पॉईंट की बा ड्रॉप साईज ऑफ मर्क्युरी चेंज इज नॉट कॉन्स्टंट, ही कॉन्स्टंट राहत नाही, त्याच्यामुळं त्याच्या व्हॅल्यूज थोडंफार डिस्टर्ब होऊ शकतात. हे झाले डिसॲडव्हान्टेज पोलरोग्राफीचे. ओके, पोलरोग्राफिक टेक्निक. त्याच्यासाठी जी ही स्कीमॅटिक डायग्राम मी दाखवली त्याच्यापेक्षा तुम्ही दुसरी पण वापरू शकता. ओके, जी की आपल्या नोट्समध्ये दिलेली किंवा गुगलवर तुम्हाला मिळेल. आत्ता ड्रॉपिंग मर्क्युरी इलेक्ट्रोडचे ॲडव्हान्टेजेस बघूत आपण. स्मूथ ड्रॉप. आता मर्क्युरी आहे लिक्विड म्हणजे प्लस सॉलिड अशी स्टेज आहे आणि खूप एकदम भारी दिसतो मर्क्युरी, आपण पाहिलेला असेल प्रत्येकाने. तर त्याची ड्रॉपिंग साईज जे आहे म्हणजे त्याचा ड्रॉप जो तयार होतो तो एकदम स्मूथ असतो, हा त्याचा फायदा आहे. आणि सेल्फ रिन्युविंग इलेक्ट्रोड म्हणजे आता हे बघा, याच्यामधून आता पाण्याच्या टाकीला धुवायची गरज काय, तसं म्हणल्यासारखं. फक्त पाण्याच्या टाकीमध्ये समजा शेवाळ चढतं आणि इथं काहीच होत नाही ना मर्क्युरीमुळं, तर त्याच्यामुळे ह्याला इलेक्ट्रोडला परत परत साफ करायची गरज नाही. दॅट्स इट, कारण तो स्वतःच सेल्फ रिन्युविंग इलेक्ट्रोड आहे. ओके, म्हणजे स्वतःला साफ वगैरे करू शकतो. आणि नंतर टेक्निक डिसॲडव्हान्टेजेस येतात. डिसॲडव्हान्टेजेसमध्ये मर्क्युरी हा पॉयझनस आहे. हँडल करताना हे इक्विपमेंट आपल्याला एकदम प्रॉपर चांगल्या प्रकारेच हँडल करायला पाहिजे, अदरवाईज पॉयझनिंग होऊ शकते. ओके, हा झाला डिसॲडव्हान्टेजेस. सरफेस एरिया नॉट कॉन्स्टंट. तुम्हाला मी जसं सांगितलं की ह्या मर्क्युरी इलेक्ट्रोडमध्ये ह्या खालच्या टोकाला ह्या म्हणजे मदत फेंट आहे ना हा इलेक्ट्रोड, तर त्याच्या खालच्या टोकाला जो काही मर्क्युरीचा ड्रॉप तयार व्हायला आहे त्याची साईज ही कॉन्स्टंट राहत नाही. हा झाला ड्रॉपिंग मर्क्युरी इलेक्ट्रोडचा डिसॲडव्हान्टेजेस. अजून काय, सरफेस एरिया नॉट कॉन्स्टंट. सरफेस एरिया पण कॉन्स्टंट राहत नाही. आता हे मला एक्सप्लेन नाही करता येणार, बट आहे तो पॉईंट. दॅट्स इट. आणि ॲप्लिकेशन, याचे ॲप्लिकेशन काय, यूज टू डिटरमाइन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ड्रग्ज, मेटल्स, आयन्स. आता तुम्हाला इल्कोव्हिन इक्वेशनमध्ये सांगितलं की आपण डिफ्युजन करंटवरून ह्या इक्वेशननुसार डिफ्युजन करंटनुसार कॉन्सन्ट्रेशन काढू शकतो, कारण ते डायरेक्टली प्रोपोर्शनल असतात आणि हे इक्वेशन आहे. तर ही पोलरोग्राफी टेक्निक आपण कशासाठी वापरू शकतो, यूज टू डिटरमाइन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ड्रग्ज, मेटल, आयन्स. म्हणजे ड्रग्जचं आणि मेटल आयन्सचं काय कॉन्सन्ट्रेशन आहे काही नाही हे मेजर करण्यासाठी हे टेक्निक वापरू शकतो. त्यांना किती करंट फ्लो करतं त्याच्यावरून कॉन्सन्ट्रेशन किती वगैरे काढू शकतो. आणि जे आपलं इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन आहे तो इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन कॅटायन्स आणि ॲनायन्स कशा प्रकारे फॉर्म करतो, त्याची कॅपॅसिटी किती आहे. आता 2+ फॉर्म करतो, 4+ वगैरे हायर लेवलपर्यंत त्याची कॅपॅसिटी वगैरे आपण फाइंड आउट करू शकतो. तर त्याच्यासाठी पण आहे आणि ते समजून घेण्यासाठी सांगतो तुम्हाला, किती नंबर ऑफ इलेक्ट्रॉन तयार व्हायलेत याच्यावरून पण एक अंदाज काढू शकतो आपण की बा तो कॅटायन तयार व्हायला आहे तर त्याच्यातला कॅटायनची कोणती स्टेज राहील, ती +2 +4 कोणती राहील काही नाही. हां, तर कॅटायन आणि ॲनायन डिटरमाइन करण्यासाठी पण ही टेक्निक वापरू शकतो. दुसरी काय, क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड. ऑर्गॅनिक कंपाऊंडचं क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस करण्यासाठी. आता क्वालिटेटिव्ह म्हणजे काय, त्याची प्युरिटी वगैरे वगैरे हे बघण्यासाठी. आता हे दिलेलं आहे बट हे एक्सप्लेन करणं तेवढं पॉसिबल नाही. आणि चौथा पॉईंट काय, पर्सेंटेज अमाऊंट ऑफ डिझॉल्ड O2. आता तुम्हाला माहीत आहे करोजन चॅप्टरमध्ये पाहिलं, एखाद्या पाण्यामध्ये डिझॉल्ड ऑक्सिजन असला किंवा डिझॉल्ड कार्बन डायऑक्साईड असला तर ते काय करतात, करोजन घडून आणण्यासाठी सपोर्टिव्ह असतात, ते करोजन घडून आणतात. तर त्याच्यामुळं आपल्याला नाही का पाण्यामध्ये डिझॉल्ड ऑक्सिजन किती आहे काही नाही हे माहीत असणं गरजेचं असतं. ओके, तर मग तो किती आहे हे काढण्यासाठी सुद्धा नाही का या पोलरोग्राफिक टेक्निकचा वापर केला जातो. ओके, तर हे सर्व काही झालं पोलरोग्राफी बाबतीत. याला थेरॉटिकली तुम्ही खूप सारे एक्सप्लेन करू शकता. मी फक्त इथं एक स्टेटमेंट दिलेलं आहे पोलरोग्राफीचं मेन स्टेटमेंट. आणि इल्कोव्हिक इक्वेशन हे जी की आपल्याला पाठ करावं लागतं आणि याच्यातल्या प्रत्येक टर्मला काय म्हणतात काय नाही ते पण सांगितलं आहे. आणि पोलरोग्राफिक टेक्निकनुसार हा ग्राफ येतो आणि ग्राफमध्ये रेसिड्युअल करंट काय असतो वगैरे वगैरे सर्व काही मेन्शन केले. रेसिड्युअल करंट म्हणजे असा करंट ज्या टायमिंगला व्होल्टेज किती जरी वाढवलं तरी करंट वाढत नाही, तो म्हणजे रेसिड्युअल करंट. आणि लिमिटिंग करंट म्हणजे काय, असला करंट ज्या टायमिंगला किती पोटेन्शियल वाढवलं तरी लिमिटिंग करंट हा कॉन्स्टंटच राहतो. त्याच्यावर किती पोटेन्शियल वाढवलं तरी करंट वाढत नाही, त्या पोझिशनला लिमिटिंग करंट पोझिशन वगैरे म्हणू शकतो ग्राफमधली. ओके,
दॅट्स इट. हे सर्व काही याच्या बाबतीत. आणि थेरॉटिकल क्वेश्चन येतो याच्यावर. दॅट्स इट. ओके. थँक्यू सो मच.